हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होता. पद्माचं लग्न कोठे, ठाण्याला की चेंबूरला? पद्माचं लग्न कोठे होणार हे ऊर्जा आणि शौर्यला माहीत नाही आहे. हर्षवर्धनने एक नंबर मास्टर प्लॅन बनवला आहे, पण हर्षवर्धनने एक खूप मोठी चूक केली जी त्याला माहीतच नव्हती. आणि ती चूक म्हणजे रावणाच्या घरात विभीषण आहे आणि तो विभीषण म्हणजे शिर्केंच्या घरातील विक्रांतसारख्या रावणाच्या घरातील विभीषण अर्पिताने शौर्याला सांगितलंय की हे लग्न ठाण्याला नाही तर चेंबूरला आहे. आणि ऊर्जा शौर्याला हे कळल्यावर हे दोघे लग्न उधळून लावणार. पद्मा आणि विक्रांतचं लग्न होऊ देणार नाही एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा पद्माशी फोनवर बोलत असते. ऊर्जा विचारते, पद्मा लग्न कोठे? पद्मा सांगते, ताई नाही माहीत, मला फक्त दिव्याताईने एवढं सांगितलंय की आपल्याला ठाण्याला जायचंय, त्यामुळे लवकर चाळी बाहेर ये. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, लग्न ठाण्याला आहे, पण ठाण्याला कोठे? तर पद्मा सांगते, नाही ताई, मला नाही माहीत लग्न ठाण्याला कोठे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की लग्न ठाण्याला आहे. हे ऐकून शौर्य ऊर्जा दोघांनाही मोठा धक्का बसतो. आणि ऊर्जा ही पद्माला सांगते, पद्मा टेन्शन घेऊ नको, लग्न जेथे कोठे असेल मी तेथे पोहोचणार. मी तुझं आणि विक्रांतचं लग्न होऊ देणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. तर पद्मा म्हणते, पण ताई आता मी काय करू, मला काही कळतच नाहीये, मला खूप भीती वाटतेय. तर ऊर्जा तिला सांगते, पद्मा मी जे सांगते ना ते शांतपणे ऐकून घे. आई आता घरी नसेल, पण आईची काळी पर्स तेथे भिंतीवर लटकवलेली असेल. ती पर्स तुझ्याबरोबर घेऊन जा. आणि सगळ्यात आधी जेव्हा तू रिक्षात बसशील तेव्हा कोणत्याही परिस्थितीत दिव्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की लग्नाचं लोकेशन कोणतं आहे, कोणत्या हॉलमध्ये लग्न होणार आहे, आणि लगेच ते मला पाठव. आता घरातून निघण्याच्या आधी तुझ्या मोबाईलचं लाईव्ह लोकेशन मला पाठवून ठेव, म्हणजे तू जेथे कोठे जाशील ते मला कळत राहील. आणि बिलकुल घाबरायचं नाहीये, टेन्शन घेऊ नको, हिम्मत ठेव, मी जसं सांगितलं तसं कर. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं आणि विक्रांतचं लग्न होऊ देणार नाही. मी तेथे वेळेवर पोहोचेल, तुमचं लग्न मोडेल. पद्मा खूप घाबरलेली असते. ऊर्जा तिला समजावून सांगते, आता सगळं तुझ्या हातात आहे, तू जेवढी हिम्मत ठेवशील तेवढं सगळं ठीक होईल. पद्मा हो म्हणते. ऊर्जा फोन कट करते. आणि शौर्य विचारतो, आजच्या आज ते पद्मा आणि विक्रांतचं लग्न कसं लावून देऊ शकतात? ऊर्जा म्हणते, शौर्य आता आपल्याकडे बोलायला वेळ नाहीये, आपल्याला लवकरात लवकर ठाण्याकडे निघायला हवं. शौर्य विचारतो, पण ठाण्याचा एवढा मोठा एरिया आहे, लग्न कोठे ते माहिती आहे का? ऊर्जा सांगते, नाही ना, दिव्याने फक्त ठाण्याला जायचंय एवढंच सांगितलंय. पण मी तिला सांगितलंय ती दिव्याकडून लोकेशन जाणून घेईल आणि मग मला मेसेज करेल. चल आपण आत्ताच निघूया. तर शौर्य विचारतो, हो मी गाडी काढतो, पण हा सगळा प्लॅन झाला तरी कधी असणार? आणि मग ऊर्जा आणि शौर्यालाच नाही पण आपल्याला कळतं हा सगळा प्लॅन कधी झालाय आणि कसा झालाय. हर्षवर्धन हा दिव्याला सांगतो, दिव्या आत्ताच्या आत्ता पद्माला कॉल करायचा आणि तिला सांगायचं की आज तुझं आणि विक्रांतचं लग्न आहे, आपण ठाण्याला चाललोय. हे ऐकून दिव्याला जबर धक्काच बसतो. दिव्या विचारते, आजच्या आज लग्न? हर्षवर्धन तिला ठणकावून सांगतो, प्रश्न विचारायचे नाहीत, मी तुला जेवढं सांगतोय फक्त तेवढंच करायचं. दिव्या विचारते, म्हणजे मी माझ्या आईच्या घरी जाऊ का? हर्षवर्धन सांगतो, नाही, तू पद्माला चाळीच्या बाहेर बोलव आणि मग तेथून तिला पिकअप कर आणि तेथे गेल्या गेल्या तिला या चिठ्ठीतला ॲड्रेस सांगायचा. मग दिव्या ही चिठ्ठी उघडून पाहते तर त्यात बँक्वेट हॉल ठाणे असा पत्ता असतो. दिव्या विचारते, लग्न येथे होणार आहे का? तर हर्षवर्धन सांगतो, नाही, लग्न येथे होणार नाहीये, पण मी तुला जे सांगतो ते करायचं. तू गाडीत बसल्यानंतर पद्माला आधीच सगळं माहीत असेल. पद्माने आपल्या मोबाईलचं लाईव्ह लोकेशन सुरू केलेलं असेल. तू जेव्हा तिला पहिला फोन करशील तेव्हा पद्माने ऊर्जाला फोन करून सांगितलं असेल की तिचं आज लग्न होतंय आणि ते सुद्धा ठाण्यात. मग ऊर्जा आणि शौर्य ठाण्याच्या दिशेने जायला निघतील. इकडे तू आणि पद्मासुद्धा ठाण्याच्या दिशेने जात असाल. मग पद्मा तुला विचारेल की लग्न कोणत्या बँक्वेट हॉलमध्ये, कारण तिला ते ऊर्जाला कळवायचं असेल. पण आधी तर तू नकार द्यायचा,
मी नाही सांगणार असं म्हणायचं. पण मग तुझ्या तोंडून आपोआप चुकून निघून गेलं असं तिला वाटलं पाहिजे. या पद्धतीने पद्माला या बँक्वेट हॉलचं नाव सांगायचं. मग पद्मा ऊर्जाला मेसेज करून कळवेल की बँक्वेट हॉल ठाण्यामध्ये कुठे आहे. मग शौर्य आणि ऊर्जा ठाण्याच्या दिशेला निघतील आणि त्यानंतर तू पद्माचा फोन तुझ्याजवळ घ्यायचा आणि फोन स्विच ऑफ करायचा. यानंतर तुला सगळ्या गोष्टी, सगळ्या अपडेट्स मोबाईलवर कळतील. त्यामुळे माझ्याशी कनेक्टेड राहा आणि एक काम करायचं, स्वतःचं जास्त डोकं चालवायचं नाही. दिव्या हे सगळं ऐकून घेते आणि म्हणते, पण डॅड हे सगळं खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे मग मी माझं मॅनेज करेल, तू मला मदत करायची गरज नाही आहे. तर दिव्या पुन्हा ही चिठ्ठी घेते आणि म्हणते, डॅड मी करेल ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नक्की करेल. आता पहा मी त्या पद्माला लग्नाच्या ठिकाणी कसं पोहोचवते ते. हे ऐकून हर्षवर्धन म्हणतो, पण एक लक्षात ठेव, एकही चूक व्हायला नको. एकही चूक घडली ना तर ऊर्जाच्या आधी तू या घराच्या बाहेर जाशील. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सगळ्यात आधी बंद होतील, एवढं लक्षात ठेव. तर दिव्या सांगते, डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी माझं काम बरोबर करणार. आणि हे सगळं घरातच घडलेलं असतं, पण ऊर्जा आणि शौर्याला याबद्दल माहीत नसतं. ऊर्जा शौर्याला सांगते, हा सगळा प्लॅन आजच ठरलाय आणि आपल्या घरातच ठरलाय. तर शौर्य विचारतो, हे सगळं दिव्या वहिनी करते का. तर ऊर्जा त्याला ठणकावून सांगते, दिव्याची एवढी अक्कलच नाही आहे. हे सगळं ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार करताय, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. आणि शौर्य आता आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण लवकरात लवकर निघूया. तेवढ्यात ऊर्जाला पद्माचा मेसेज येतो की ती दिव्याबरोबर बाहेर जायला निघाली आहे आणि तिचं लाईव्ह लोकेशन ती शेअर करते. ऊर्जा म्हणते, हे पहा शौर्य, लाईव्ह लोकेशन शेअर केलं आहे, चल आत्ताच्या आत्ता. आणि हे दोघेही घराबाहेर पडतात. इकडे पद्मा आणि दिव्या या दोघीही रिक्षामध्ये बसलेले असतात आणि ठाण्याच्या दिशेने जात असतात. आणि पद्माकडे ऊर्जाने सांगितल्याप्रमाणे पूर्वाची ती काळी पर्स असते. दिव्या म्हणते, अगं अशी काय बसली आहेस, ती पर्स इकडे दे, निवांत बस, रिलॅक्स बस. पण पद्मा म्हणते, नाही ताई मी रिलॅक्सच आहे, राहू द्या राहू द्या. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हे लग्न कोणत्या बँक्वेट हॉलमध्ये आहे. तर दिव्या तिला म्हणते, लग्न तुला काय करायचं आहे, मी तुला घेऊन जाईल ना, तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, तुझं तुझं लग्न कर आणि मोकळी हो. आणि पद्माकडे साड्यांची बॅगसुद्धा असते. दिव्या विचारते, यामध्ये काय आहे. पद्मा सांगते, लग्नाच्या साड्या आहेत, मला त्या विक्रांतच्या आईने दिल्या. तर दिव्या सांगते, अगं त्याची काही गरज नाही आहे, तेथे लग्नाच्या बँक्वेट हॉलवर सगळी तयारी आधीच करून ठेवली आहे. पद्मा दिव्याला विचारते, दिव्याताई हा कोणता बँक्वेट हॉल आहे. तर दिव्या म्हणते, तुला एकदा सांगितलं ना, ते जाणून घेण्याची तुला काही गरज नाही आहे, मला माहिती आहे, मी तुला घेऊन जातीये. तेथे जायचं, मस्त एन्जॉय करायचा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, लग्न कर आणि सुखी हो. पद्माला खूप टेन्शन येतं आणि ती विचार करते, आता ऊर्जाताईला कसं कळू की माझं लग्न कोठे होतंय, ती कशी पोहोचणार. पण दिव्याला जास्त टेन्शन येतं, अरे यार ही पद्मा तर गप्प बसली, आता मी तिला कसं सांगू की लग्न ठाण्यात कोठे होतं आहे. आणि मग लगेच दिव्या या रिक्षावाल्याला सांगते, ओ दादा थोडी गाडी जोरात चालवा, आम्हाला लग्नात वेळेत पोचायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, ठाण्यात जो प्रसिद्ध बँक्वेट हॉल आहे तेथे किती जास्त गर्दी असते, ट्रॅफिकसुद्धा किती असतं. आणि हे पद्मा ऐकते. पद्माला असं वाटतं की दिव्याताई चुकून बोलली आहे, पण दिव्याचा प्लॅन तिच्या लक्षात येत नाही. आणि मग पद्मा ही लगेच आपल्या या काळ्या पर्समधून मोबाईल बाहेर काढते. दिव्यासुद्धा माझं लक्षच नाही आहे असं नाटक करते आणि पद्मा ऊर्जाला मेसेज पाठवते, या हॉलचा पत्ता, या हॉलचं नाव मधुबन बँक्वेट ठाणे असा पत्ता ती पाठवून देते. आणि दिव्या हे सगळं पाहत असते, आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं होतं आहे. पद्माने ऊर्जाला बँक्वेट हॉलचा पत्ता पाठवला हे पाहून दिव्या खूप खुश होते. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जा गाडीत बसलेले असतात, ते ठाण्याच्या दिशेला जाणार. तेवढ्यात ऊर्जाला पद्माचा मेसेज येतो की मधुबन बँक्वेट ठाणे. आणि ऊर्जा शौर्यला हे सांगते. इकडे मेसेज करून झाल्यानंतर दिव्या लगेच हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे पद्माचा फोन हिसकावून घेऊ लागते. पद्मा म्हणते, काय करताय दिव्याताई, माझा फोन माझ्याकडे राहू द्या ना. तर दिव्या म्हणते, नाही नाही तुझ्याकडे कशाला फोन, आता तुझं लग्न होतं आहे ना, मग फोन तुझ्याकडे नको, उगाच तुला कामाचे फोन येतील, तुला डिस्टर्ब होईल. आणि दिव्या पद्माकडून फोनसुद्धा काढून घेते. पद्माला खूप भीती वाटते आणि दिव्या लगेच फोन स्विच ऑफसुद्धा करून टाकते.
दिव्या तर खुश होते, पण पद्माला खूप टेन्शन येतं. दिव्याताईने फोनसुद्धा स्विच ऑफ करून टाकलाय. आता काय होईल? ऊर्जाताईला माझी लोकेशन कशी कळणार? ऊर्जाताई वेळेवर त्या ठिकाणी पोहोचेल की नाही? हाच प्रश्न पद्माला पडतो. पद्मा खूप टेन्शनमध्ये येते. इकडे ऊर्जा शौर्यला सांगते, शौर्य, मधुबन कॉलनी, मधुबन बँक्वेट हॉल, ठाणे. चल. शौर्य म्हणतो, हो. मी मॅपवर लावतो लोकेशन, आपण जाऊया. तेवढ्यात ऊर्जाला दिसतं की पद्माच्या फोनचं लाईव्ह लोकेशन बंद झालंय. शौर्य म्हणतो, काही टेन्शन घेऊ नको, आपण मॅपने तेथे बरोबर जाऊया. शौर्य मॅपमध्ये लोकेशन सेट करत असतो, पण ऊर्जाला वेगळीच शंका येते आणि ऊर्जा म्हणते, शौर्य, आपण ठाण्याला नाही जायचं. शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा, लग्न ठाण्याला आहे ना, मग आपण ठाण्याला का नाही जायचंय? तर ऊर्जा शौर्यला ठणकावून सांगते, नाही, आपण ठाण्याला जाणार नाही. त्यामुळे शौर्यलाही मोठा धक्का बसतो आणि इकडे आमदार शिर्केंच्या घरी लगबग सुरू असते. अर्पिता ही रेडी होत असते. अर्पिताची आई म्हणते, अगं लवकर रेडी हो, किती उशीर करतीये? तर अर्पिता म्हणते, असं कुठे असतं का? माझ्या भावाचं लग्न आहे आणि मला फक्त 2 तासांआधी कळतंय. हे खूप चुकीचं आहे. तेवढ्यात आमदार शिर्के तेथे येतो आणि अर्पिता म्हणते, पप्पा, हे तुम्ही खूप चुकीचं केलं. माझ्या भावाचं लग्न आहे हे मला कमीत कमी 2 दिवस आधी तरी सांगायला पाहिजे होतं ना. तर आमदार शिर्के म्हणतो, अगं मलाच 2 तासांपूर्वी कळलंय. तुझे ते हर्ष अंकल आहेत ना, त्यांनी, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. मी तरी काय करू शकतो? आमदार शिर्के या दोघींना ठणकावून सांगतो, तेथे मीडियावाले असतील, मोठे मोठे पाहुणे असतील, आपल्याला सगळ्यांच्या आधी पोहोचायचंय. आणि हो, त्या मीडियावाल्यांसमोर त्या पद्माशी नीट वागा, तिच्याकडे हसून पहा, तिला डोळे वगैरे वाकडे करून दाखवू नका. आमदार शिर्केची बायको हो म्हणते. अर्पिता विचारते, पप्पा, शौर्यसुद्धा येणार असेल ना? तर आमदार शिर्के सांगतो, नाही, तो येणार नाहीये. तर अर्पिता विचारते, का? असं कसं? तो तर यायलाच पाहिजे. मला तेथे मग करणारच नाही. आमदार शिर्के म्हणतो, हे सगळे ना तुझ्या हर्ष अंकलने ठरवलंय. त्यामुळे तेथे गेली की त्यांना विचार आणि उशीर करायचा नाहीये. चला लवकर. आमदार शिर्के हा सगुणाला म्हणतो, आणि हो, तुला सांगतोय, तुझे जे पारंपरिक दागिने ना ते मिळणार आहे. त्यामुळे जास्त तोंड पाडायची गरज नाहीये. त्यामुळे चला लवकर निघा. आमदार शिर्के, अर्पिता आणि सुवर्णा या जायला निघतात. पण अर्पिता अजूनही मेकअप करतच बसते. मी कशी दिसतेय आणि शौर्य तर यायलाच पाहिजे. शौर्यशिवाय लग्नात काय मजा आहे, असा विचार करून ती खुश होते. इकडे शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा, आपण ठाण्याला का जाणार नाही? ठाण्यालाच पद्मा आणि विक्रांतचं लग्न आहे ना, मग आपल्याशिवाय कसं होणार? तर ऊर्जा त्याला सांगते, शौर्य, तुला कळत नाहीये का? हा सगळा प्लॅन आहे. सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. खूप मोठा गोंधळ होतोय. तर शौर्य विचारतो, गोंधळ? कसला गोंधळ? कसला ट्रॅप? तर ऊर्जा सांगते, शौर्य, लग्न ठाण्याला नाहीये. शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, मग हा सगळा कोणाचा प्लॅन आहे? दिव्या वहिनीचा? तर ऊर्जा त्याला सांगते, नाही, दिव्याला एवढी अक्कलच नाहीये. हा सगळा प्लॅन आहे ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांचा. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि इकडे दिव्या आणि पद्मा या दोघींचा रिक्षा प्रवास सुरू असतो. तेवढ्यात हर्षवर्धन तिला कॉल करतो. दिव्या फोन उचलते. हर्षवर्धन म्हणतो, एक शब्दही बोलायचा नाही. आता मी तुला जे विचारेल त्याला फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं. दिव्या म्हणते, हो हो हो. हर्षवर्धन विचारतो, पद्माने ऊर्जाला त्या बँक्वेट हॉलचं लोकेशन कळवलं का? दिव्या म्हणते, हो. हर्षवर्धन विचारतो, मग तू पद्माचा फोन घेऊन स्विच ऑफ केलास का? दिव्या म्हणते, हो. हर्षवर्धन तिला सांगतो, आता एक गोष्ट नीट ऐक आणि एक शब्दही बोलायचा नाही, हे लक्षात ठेव. तुम्ही ठाण्याला नाही जात आहात. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, काय? पद्मा सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहते. हर्षवर्धन म्हणतो, जास्त रिॲक्ट करू नको. जेवढं सांगितलंय तेवढं गपचूप ऐकून घे. ठाण्याला लग्न नाहीये, तर लग्न आहे चेंबूर, पारिजात बंगला, म्हैसूर कॉलनी. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या म्हणते, चेंबूर? हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं मूर्ख मुली, तुला सांगितलंय ना, आरडाओरडा करू नको. त्या पद्माला काही कळायला नको. जेवढं सांगितलं तेवढं कर. आत्ताच्या आत्ता म्हैसूर कॉलनी चेंबूरला पोहोच, पारिजात बंगला. दिव्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे. हर्षवर्धन फोन कट करतो आणि मग दिव्या या रिक्षावाल्याला सांगते, चला दादा, आपल्याला चेंबूरला जायचंय, ठाण्याला नाही. पद्माला मोठा धक्काच बसतो. पद्मा विचारते, दिव्याताई, पण लग्न तर ठाण्यात होतं ना, आपण चेंबूरला का जातोय?
दिव्या म्हणते, अगं पद्मा तुला काय करायचंय? लग्न ठाण्याला हो किंवा चेंबूरला, तुला लग्न करण्याशी मतलब आहे ना. लग्न होऊन जाईल, तू टेन्शन घेऊ नको. पण पद्माला खूप घाम फुटलेला असतो, टेन्शन आलेलं असतं. कारण मी तर ऊर्जाताईला ठाण्याचा पत्ता दिलाय आणि आता माझं लग्न चेंबूरला होणार. म्हणजे आता माझं लग्न थांबणार नाही, ऊर्जाताई पोहोचणार नाही, मला विक्रांतशी लग्न करावंच लागेल. या विचाराने पद्माला खूप टेन्शन येतं. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे ऊर्जा ही शौर्याला हर्षवर्धनचा सगळा प्लॅन समजावून सांगते. शौर्य, आपल्याला सगळ्यात आधी पद्माने कॉल केला की आज माझं लग्न आहे विक्रांतशी, ते सुद्धा ठाण्याला. हा सुद्धा हर्षवर्धन जहागीरदारांचा प्लॅन होता. म्हणजे त्यांनी आपल्याला मिसलीड करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना माहीत होतं की लग्नाचं कळल्यानंतर सगळ्यात आधी पद्मा मला कॉल करून सांगेल आणि आपण क्षणाचाही विलंब न करता ठाण्याच्या दिशेने जायला निघू. मग दिव्याने जेव्हा पद्माला पिकअप केलं तेव्हा दिव्याने जाणून बुजून तिला मधुबन बँक्वेट ठाणे असा पत्ता सांगितला. कारण जेव्हा आपण ठाण्याच्या दिशेने जाऊ आणि हे मधुबन बँक्वेट एकदम प्राईम लोकेशनला आहे, ठाण्याला जाण्याचं ट्रॅफिक आणि मग ठाण्यातलं ट्रॅफिक, आणि जेव्हा आपण तेथे मधुबन बँक्वेटला पोहोचू तेव्हा आपल्याला कळेल की येथे तर लग्नच नाहीये, कोणताच कार्यक्रम नाहीये. मग आपण शोधाशोध करू की लग्न कोठे, आणि जोपर्यंत आपल्याला कळेल तोपर्यंत मुंबईचं ट्रॅफिक, ठाण्याचं ट्रॅफिक, मानपाड्याचं ट्रॅफिक, यामुळे आपण तेथेच अडकून राहू. चारही बाजूने आपली कोंडी होईल आणि इकडे हर्षवर्धन जहागीरदार पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून सुद्धा देतील. हे ऐकून शौर्याला जबर धक्का बसतो. शौर्य म्हणतो, म्हणजे आपल्याला मिसलीड करण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवला गेला होता. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, आपल्याला खूप वाईट पद्धतीने अडकवण्याचा प्लॅन बनवला गेला आहे. आणि लग्न ठाण्याला नाहीये, लग्न अशा ठिकाणी आहे जेथे सगळे मीडियावाले, मोठे मोठे राजनेता, मोठे मोठे पाहुणे सहज येऊ शकतात. मुंबईच्या प्राईम लोकेशनमध्ये, आणि नक्कीच आमदार शिर्केच्या घरापासून जवळ हे लग्न असणारे, जेथे पद्मा आणि दिव्या सुद्धा लवकर पोहोचू शकतील. आपण येथून हलायचं नाहीये जोपर्यंत आपल्याला लग्नाचं रिअल लोकेशन कळत नाही. तर शौर्य म्हणतो, पण ते कसं कळणार? कारण मला गॅरंटी आहे आदित्य दादाला सुद्धा डॅडने काहीच सांगितलं नसेल. डॅडने हा प्लॅन एकदम सिक्रेट ठेवला असणार. मग आपल्याला कोण सांगणार की लग्न कोठे असेल? तेवढ्यात शौर्याला एका व्यक्तीचं नाव सुचतं. शौर्य म्हणतो, मला माहिती आहे लग्नाचं लोकेशन आपल्याला कोण सांगू शकतं. ऊर्जा विचारते, कोण? शौर्य हा काहीच बोलत नाही, विचारच करत असतो. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी लग्नाची लगबग सुरू असते. आमदार शिर्के त्याच्या सेक्रेटरीला सांगतो की लग्न झाल्यानंतर त्या पद्माला आपल्याला डायरेक्ट गोव्याच्या फार्म हाऊसवर पाठवायचं आहे आणि त्यासाठी वेगळा ड्रायव्हर, वेगळी गाडी, सगळं काही तयार आहे ना? तर हा सेक्रेटरी सांगतो, हो साहेब, सगळी तयारी करून ठेवली आहे. आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही निघा, आम्ही मोठ्या गाडीने येतोय. हा माणूस निघून जातो. तेवढ्यात विक्रांत हा मस्त नवरदेवाचे कपडे घालून खाली उतरतो आणि आमदार शिर्केवर चिडून म्हणतो, अहो हे सगळं काय आहे? माझं लग्न आहे आणि 3 तासापूर्वी मला कळलंय, ही कोणती पद्धत आहे? आमदार शिर्के चिडून म्हणतो, खोट्या लग्नाच्या मानाने चांगलाच दिसतोय. तेवढ्यात अर्पिता आणि सगुणा तेथे येतात आणि विक्रांत चिडून म्हणतो, त्या हर्षवर्धन जहागीरदारला आहे ना मी सोडणार नाहीये. काय दादागिरी चालू आहे त्याची. आपल्याच बंगल्यात तो लग्न लावून देतोय. अरे ती आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, मग बाहेरच्या लोकांना तेथे का बोलवायचं? तर अर्पिता चिडून म्हणते, ए हर्षवर्धन अंकलला काही बोलायचं नाही, ते माझ्या आणि तुझे होणारे सासरे, एवढं लक्षात ठेव. विक्रांत चिडून म्हणतो, पप्पा, हिला कशाला नेताय हो आपल्याबरोबर? ही नक्कीच काहीतरी गोंधळ घालेल. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, गोंधळ ती नाही तर गोंधळ तू घालशील अशी मला भीती आहे. त्यामुळे ना चिडचिड बंद कर, एकदम शांत बस. आणि एकदा का तुमचं लग्न झालं, ते सही झालेलं ॲफिडेव्हिट आपल्या हातात आलं की संपलं लग्न. कशाला एवढं टेन्शन घेतोय? आता राग राग कमी करा आणि चला, आपल्याला सगळ्या जगासमोर असं दाखवायचं आहे की आपण पद्माला स्वीकारतोय, आपण सगळे खुश आहोत. त्यासाठी आपण वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. असं म्हणून आमदार शिर्के सगळ्यांना आपल्याबरोबर यायला सांगतो. मग विक्रांत, त्यानंतर विक्रांतची आई, आमदार शिर्के निघून जातात. पण अर्पिता तेथेच थांबते आणि म्हणते, नाही नाही नाही, शौर्य या लग्नात असायलाच हवा. शौर्य नसला तर मला काही मजाच येणार नाही. आणि अर्पिता शौर्यला फोन करण्याचा विचार करते. इकडे पूर्वा घरी परत येते आणि पद्माला हाक मारते, पद्मा पद्मा. पण पद्मा तर घरात नसते. पूर्वा विचार करते,
पद्मा कुठे गेली अचानक? याचा अर्थ पद्मा कामावर गेली असेल. पण मग तिने दरवाजा का उघडा ठेवला? घाईघाईत विसरली असेल, असा विचार ती करते आणि आपल्या बचत गटाच्या कामाला सुरुवात करते. पण तिला तिच्या काळ्या पर्समधून काहीतरी हवं असतं आणि पूर्वा काळी पर्स घ्यायला जाते तर तेथे काळी पर्स नसते. पूर्वा विचार करते, काळी पर्स का नाहीये? पद्मा घेऊन गेली, पण पद्मा का घेऊन जाईल? पद्मा खरंच कामावर गेलीये की दुसरीकडे कुठे गेलीये? मी इथून गेल्यानंतर काही गोंधळ तर झाला नाही ना? अशी भीती पूर्वाला वाटते. पूर्वाला खूप टेन्शन येतं आणि इकडे शौर्य हा विचारातच असतो. ऊर्जा विचारते, काय झालं शौर्य? सांग ना, आपल्याला या लग्नाच्या ठिकाणचा पत्ता कोण सांगू शकतं? तर शौर्य सांगतो, अर्पिता. अर्पिताचं नाव ऐकून ऊर्जाला खूप राग येतो. शौर्य म्हणतो, सॉरी ऊर्जा, पण आता तीच अशी एक व्यक्ती आहे जी मी सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि विक्रांतच्या लग्नाला तर ती जाणारच असेल. तिच्याकडून आपल्याला पत्ता मिळू शकतो. परंतु मला दुसरं मन असंही सांगतंय की अर्पिताची जी अवस्था आहे त्या अवस्थेत तिच्याकडून असा पत्ता मागून घेणं चुकीचं आहे. त्यामुळे मला नको वाटतंय. ऊर्जा म्हणते, शौर्य एकदम बरोबर बोलतोय तू. आपण अर्पिताच्या या अवस्थेचा फायदा घ्यायला नको. आपण आहे ना दुसऱ्या कोणाला तरी विचारूया. शौर्य म्हणतो, हो बरोबर आहे, आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारूया. म्हणजे पद्माचं लग्न मोडण्यापेक्षा यांना अर्पिताची जास्त काळजी पडली आहे. पण दुसऱ्या कोणाला विचारायचं हा प्रश्न या दोघांना पडतो. आणि तेवढ्यात अर्पिता स्वतःहून शौर्यला कॉल करते. शौर्य म्हणतो, अर्पिताचा कॉल आहे, काय करू? ऊर्जा म्हणते, उचल. आणि ऊर्जा ही सांगितल्यानंतर शौर्य फोन उचलतो पण स्पीकरवर ठेवतो. आणि अर्पिता विचारते, शौर्य कुठे आहेस तू? तर शौर्य सांगतो, मी थोडा बाहेर आहे, बोल ना, तू का फोन केला होता? तर अर्पिता त्याला सांगते, अरे आज विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून देत आहे हे लोक. शौर्य आणि ऊर्जेला तर हे माहीतच असतं. शौर्य नॉर्मल रिॲक्ट करतो, हो का? मला काही आयडिया नव्हती, मला माहीत नव्हतं. तर अर्पिता सांगते, मला वाटलंच होतं तुला काही माहीत नसेल. आणि मी डॅडला विचारलं, तू लग्नाला येणार आहेस का? तर ते म्हणाले, नाही, शौर्य लग्नाला येणार नाहीये. अरे शौर्य, तूच लग्नाला नसला तर मला कसं करमेल? मला बिलकुल करमणार नाही. तर ऊर्जा लगेच शौर्यला इशारा करते, विचार तिला कुठे आहे लग्न? शौर्य हा अर्पिताला म्हणतो, सॉरी अर्पिता, मी काही लग्नाला येणार नाहीये. तर अर्पिता म्हणते, नाही नाही, असं कसं? शौर्य, तू लग्नाला यायलाच पाहिजे. अरे तू लग्नाला नसला तर मला नाही करमणार. तुला आठवतंय ना, आपण 2 दिवसांपूर्वी किती मज्जा केली होती. मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून किती छान झोपले होते. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसतो. ती शौर्यला डोळे दाखवते. शौर्य खूप घाबरतो. अर्पिता म्हणते, आपण दोघांच्या हातात हात घालून असे तासनतास फिरत राहू, बसून राहू, किती मजा येईल ना? ऊर्जा आणखीनच चिडते. शौर्यकडे रागारागाने पाहते. शौर्य डोक्यालाच हात मारून घेतो. अर्पिता म्हणते, तू ये ना लग्नात. तू लग्नात येणार नाहीये तर माझी सजण्याची धजण्याची इच्छाच राहिली नाहीये. तू ये बरं, मग आपण दोघे मस्त मज्जा करू. शौर्यला जबर धक्काच बसतो. ऊर्जा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच आता अर्पिताच पद्मा आणि विक्रांतचं लग्न थांबवणार एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा पूर्वाला सांगेल की आजच पद्मा आणि विक्रांतचं लग्न आहे. हे ऐकून पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसणार आणि इकडे दिव्या आणि पद्मा लग्नाच्या ठिकाणी पोहोचतील. हर्षवर्धन दिव्याला सांगेल, पद्माला लग्नासाठी तयार कर. पण पद्मा रडू लागेल. ऊर्जाताई येथे कशी पोहोचणार याची भीती तिला वाटत असेल. आणि इकडे अर्पिता न सांगताच शौर्यला लग्नाच्या ठिकाणचा पत्ता पाठवणार. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतील. मग आता लग्नाच्या ठिकाणी काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.